नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. तर खूप दिवसांनी मी आज तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करत आहे क्लिनिंगचा. तर क्लिनिंग केल्यामुळे मला कधी पण कंटाळा आला तर त्यावेळेस मला रेग्युलर जे कामं असतात आपली घरातली ती करायला खरंच सांगते एवढा इंटरेस्ट येत नाही. आणि क्लिनिंग म्हणलं ना तर मला लगेचच अशी मी उठून क्लिनिंग करायला लागेल. म्हणजे कसं आवरावर करणं, असं काहीतरी चेंज करणं घरामध्ये, तर ह्या अशा गोष्टी मला खूप आवडतात. आणि रेग्युलरचं जेवण बनवणं, रेग्युलरच्या ज्या पण काही गोष्टी आहेत, भांडे घासणं असू दे, झाडझूड, लादी पुसणं, ह्या गोष्टी रेग्युलरच्या ज्या आहेत ना एवढा इंटरेस्टनी करत नाही. करावं म्हणून फास्ट करते, पण कसं एवढं इंटरेस्टनी करत नाही. आणि जे हे कामं असतात ना क्लिनिंगचे असू दे, कोणतेही असू दे, कोणत्याही वेळेला चला आपण असं बसलेलो आहोत, म्हणजे कधी पण असू दे, संध्याकाळी असू दे किंवा सकाळ असू दे, चला आता ही आवरावरी करायची असं मनामध्ये आलं की कपाट मला आवरायचं. संध्याकाळी देखील असू दे की आता मला जेवण रात्रीचं खिचडी वगैरे बनवायची असेल किंवा काय बनवायचे असेल, मग त्याला अर्धा तासच लागेल. तर मग आता काय करू, तर ते कपाट आवरू का, मग असा जर विचार आला तर मी कपाट देखील आवरायला घेईल. किंवा दुसरं काही करायचं असेल तर म्हणजे काहीतरी चेंजेस करायचे असतील ना, तशी कामं मला इतके आवडतील. आणि जेव्हा मला कंटाळा आला, मी बोर होत असेल, तर त्यावेळेस मात्र मी क्लिनिंगचं काम काढते आणि ते क्लिनिंग करते. मग त्या क्लिनिंग केल्यामुळे मला असं पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि मला खूप असं ॲक्टिव्हपणा वाटतो. तर त्यामुळे कसं मी कधी पण मी नर्वस देखील झाले ना, त्यावेळेस मी खरंच सांगते मी क्लिनिंग करायला सुरुवात करते, जेणेकरून मला माझ्यामध्येच अशी पॉझिटिव्हिटी येते आणि घरामध्ये छान असं प्रसन्न वाटतं. आणि जे नर्वसपणा आहे तो कधी निघून जातो काम करता करता मला देखील कळत नाही. तर त्यामुळे मी क्लिनिंग करत असते. तर आज देखील मला असंच काहीतरी वाटत होतं, तर मी हातामध्ये एक कपडा घेतला आणि टी व्ही वगैरे पुसायला लागली, कपाट पुसायला लागली. मग कपाट पुसलं, टी व्ही पुसला, इव्हन त्याचे साईडचे बोर्ड देखील मला दिसले काळपट झालेले, हात लागलेले दिसले, असे खराब झालेले. तर मी आल्यापासून ह्या रूममध्ये शिफ्ट झाल्यापासून ते अगोदरपासूनच खूप घाण झालेले होते आणि मी ते काही आल्यावर ते पुसले वगैरे नव्हते. तर ते मग मी म्हणलं आता ते पूर्ण फ्यूज बंद केला आणि बोर्ड देखील छान असे पुसून घेतले. आणि त्यानंतर मग मला लक्षात आलं, अरे मी क्लिनिंग करत आहे, छान असं ब्लॉग शूट करू शकते. मग मी तेव्हा आणि व्हॅक्यूम क्लीनर देखील काढला होता. मग तेव्हा मला लक्षात आलं, मी तेव्हा मग ब्लॉग शूट करायला सुरुवात केली. त्यामुळे मी तुम्हाला अर्धं जे क्लिनिंग केलेलं आहे ते व्हिडिओमध्ये पाहायला तुम्हाला तर दिसणार नाही. जे त्यानंतर अर्धं केल्यानंतरची क्लिनिंग जी आहे तर ती देखील तुम्हाला पाहायला भेटेल. तुम्ही हे पाहू शकता की ही विंडो कशी घाण झालेली आहे. मी ह्या रूममध्ये आल्यावरती ना नॉर्मली ज्या ह्या विंडो असतात ना त्या अशी नॉर्मल ओल्या कपड्यांनी पुसली होती घाईमध्ये. कसं लादी पुसते वेळेस सगळंच पुसून घेतली होती ज्या दिवशी मी ह्या रूममध्ये शिफ्ट झाले ना त्याच दिवशी. आणि त्यानंतर नंतर नाही केलं, कारण की मी विचार केला की चला आपण ना ब्लॉग शूट करूनच नंतर आपण ही सगळी क्लिनिंग करता येईल, जेणेकरून मी तुमच्यासोबत देखील शेअर करता येईल. आणि तुम्हाला देखील मला देखील कोणाचा ब्लॉग देखील पाहिला क्लिनिंगचा वगैरे की असा उत्साह येतो की चला म्हणलं आपणही शेअर करूया, की जेणेकरून तुम्हाला देखील पाहिल्यावर वाटेल की चला आपल्या पण घराची आपण करायला हवी. तर त्यामुळे कसं मी म्हणलं की व्हिडिओ शूट करून करता येईल. मग त्यामुळे हे राहून गेलं होतं. तर मग हे आता मी करायला घेतलेलं आहे क्लीन. तर तुम्ही पाहू शकता कुठे कुठे घाण झालेलं आहे, भरपूर घाण साठलेली होती. तर त्यामुळे अगोदर मी ड्रिल मशीननी सगळं क्लीन करून घेतलं, जितकं निघेल घाण ना तितकी काढून घेतलेली आहे. मी इथे शिफ्ट झाल्यापासून अगोदरपासूनच खूप घाण होती, तर ते मी काही क्लीन केलेलं नव्हतं. नॉर्मली सगळं घर पुसून घेतलं होतं छान फिनेलनी आणि ह्याच्यामध्ये पावडर टाकून विंबारची लिक्विड टाकून असं पुसून घेतलं होतं. आणि त्यानंतर मग मी म्हणलं ह्या जी डीप क्लिनिंग करायची आहे ती नंतरच करेल आणि ब्लॉग देखील शेअर करेल. पण ते वैदेही देखील ॲडमिट झालेली वापस इथे आल्यावरती. तिला वातावरण वगैरेचं काही प्रॉब्लेम झाला, अगोदरच टायफॉइड बी झाला होता तिला. तर त्यामुळे कसं ती वीक झालेली, पण इथं आल्यावरती परत तिला ताप येत होती 103 104. तर त्यामुळे तिला परत टायफॉइड निघालेला. चेकअप केल्यानंतर मग इथे देखील परत तिला ॲडमिट करावं लागलं. म्हणून कसं मला हे क्लिनिंगचे कामं करण्यासाठी खूप उशीर होऊन गेला. आणि त्या नादामध्ये कसं मी विसरूनच गेले की मला ब्लॉग देखील शूट करायचे आहेत, टाकायचे आहेत. आणि इथे आल्यापासून माझ्या भरपूर मैत्रिणी आहेत अगोदरपासूनच आणि त्यांची मुलं वगैरे, मग ह्यांच्यामध्येच मी खूप रमून गेली आणि ब्लॉगिंगचं मला लक्षातच राहिलं नव्हतं. मग आता सगळे गावाला पण देखील गेलेले आहेत, मग तेव्हा मला थोडासा जास्त वेळ मिळत होता आणि मुलांना देखील सुट्ट्या लागल्या होत्या. तर त्यामुळे मला लक्षात आलं चला म्हणलं आपण ब्लॉगिंगला सुरुवात करूया. कंटिन्यू ब्लॉगिंग करत राहिलं की मग सवय पण तुटत नाही आणि जे व्हॉईस पण द्यावं लागतं ह्यासाठी देखील अडकत असं होतं.
आणि थोडंसं कसं मध्ये गॅप घेतला ना तर टाकणं देखील खूप अवघड होतं, एडिटिंग करणं थोडंसं अवघड होतं. त्यामुळे कंटिन्यू केलेलं खूप चांगलं आहे. म्हणलं कंटिन्यू करायला हवं आता. तर त्यामुळं मग छान असं क्लिनिंग करून घेतली. सगळं झाल्यानंतर तुम्ही पाहू शकताय आणि ओल्या कपड्यांनी हे पुसून घेतली. आता एकदा तर पुसून घेतली, मग असंच 15 दिवसाला वगैरे पुसत राहिली. हे सगळं क्लीन केलं ना, हे जे काळपटपणा दिसत आहे तो देखील निघून जाईल. तर आता पहिल्यांदाच पुसले ना, तर त्यामुळे तर माझ्या तिकडली विंडोमध्ये तुम्ही पाहिलंच असेल अगोदरच्या, जे माझं स्वतःचं घर आहे तिथलं. तर तिथे कसं एवढं घाण नव्हतं झालेलं. म्हणजे कसं तिथे जेव्हा पेंटचं वगैरे काम होतं, बिल्डिंग पूर्ण बिल्डिंगचं जे काय बोलतात गिलावा प्लास्टर चालू होतं ना, तर ती घाण झाल्यामुळंच ते घराच्या ड्रिलमध्ये म्हणजे स्लाईडमध्ये ते घाण साठत होती. पण नंतर जेव्हा सगळं होऊन गेल्यानंतर मी छान क्लिनिंग केली. तुमच्यासोबत शेअर केला का नाही आठवत नाही. शेअर जर केला असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि जर मी क्लिनिंगचा नाही म्हणजे शूट केला असेल तर मी नाही देऊ शकत. तर मी तुम्हाला ते पाहू शकता की तुम्ही त्या रूममध्ये देखील मी या अगोदर एखादा ब्लॉग शूट केला हो की त्याच्यामध्ये ना छान अशी क्लिनिंग केली, एकदम चकाचक झाले होते. ते कसं कंटिन्यू केल्यावरती क्लिनिंग ते एकदम स्वच्छ दिसतात. पण हे कसं आल्यावरती मी एकदाच केलेली आहे ना, तर त्यामुळे एवढं असं वाईट निघालेलं नाही आहे. पण 2दा-3दा करून मी एकदम त्यांना स्वच्छ करूनच घेईल. आणि हे फॅन जे आहे तर ह्या फॅनची देखील क्लिनिंग राहिलेली. तुम्हाला मी अगोदर सांगलंच की टी व्ही मी क्लीन केलेली, सोफे क्लीन केलेले, कपाट पण क्लीन केलं आणि बोर्ड पण तुम्ही पाहू शकता जिथं छोटंसं झाड टीव्हीच्या वरती बोर्ड जो आहे लाईटचा, तर तो बोर्ड मी क्लीन करून घेतला. तिथे वरती छोटंसं झाड आहे त्याला देखील धुवलेलं होतं, पुसून घेतलं ओल्या कपड्याने. आणि ते कधी हवा असेल तेव्हा 8 दिवसाला 10 दिवसाला मी त्या झाडाला धुवून देखील घेते. तो ओरिजिनल नाही आहे, प्लास्टिकचा आहे झाड जो आहे छोटंसं. तर त्याला आणि ते सगळं क्लीन तर झालंच होतं. त्यानंतर मग फॅन वगैरे क्लीन करायचं. तर हे फॅन जे आहेत ना असे पुसले तर आपण धूळ निघून गेली, पण ते काळासर चवपणा आहे ना तुम्ही पाहू शकताय. दुसऱ्या एका पातीला आहे फॅनच्या, आता जे पुसत आहे ना मी त्याला आहे. तर तो ना असं निघत नव्हता ओल्या कपड्याने. म्हणून मी काय केला, स्क्रब घेतला, त्याला थोडीशी साबण लावली. मी अशीच करत असते, ऑलवेज करत असते हे. आणि अशी करून थोडंसं नॉर्मल हात जरी फिरवला ना की छान निघते. त्यानंतर मग ओल्या कपड्याने स्वच्छ असं पुसून घेतलं. फॅन देखील छान अशा क्लीन झाल्या. भिंती पण अगोदरच झाडलेल्या होत्या. अगोदरच म्हणजे हा ब्लॉग शूट करण्याच्या अगोदर झाडल्या. जी घड्याळ आहे घड्याळ देखील झाडून घेतली. तो बोर्ड देखील क्लीन करून घेतला. अशा पद्धतीने हा पूर्ण हॉल जो आहे एकदम चकचक करून घेतलेला होता मी. आणि यानंतर मग बेडरूमची क्लिनिंग करणार आहे, दोन्ही बाथरूमची क्लिनिंग करायची आहे, किचनची क्लिनिंग करायची आहे. तर हे देखील मी ब्लॉग तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि हे कसं हॉलची क्लिनिंग केलेली अर्धवटच क्लिनिंग झालेली म्हणजे व्हिडिओमध्ये झालेली आहे. आणि पूर्ण हॉल तर मी छान क्लीन केला पण शूट केला नाही आहे. पण ह्यानंतर जे ब्लॉग्स येतील ना ते प्रॉपर मी कॅमेरा ठेवून छान असं शूट करेल. आणि इथे कसं खूपच उजेड इकडच्या साईडला येत आहे. तर तिकडे कॅमेरा ठेवला ना पूर्ण उजेडामुळे कसं दिसतच नाही आहे, म्हणजे कॅमेरामध्ये येतच नाही आहे. पूर्ण असं प्रकाश दिसत आहे. तर असंच झालेलं आणि अर्धं शूट केलेलं ते देखील गेलं आहे. तर त्यामुळे कसं पुढच्या वेळेस सगळं प्रॉपर आता कसं कॅमेरा ठेवण्याची कुठे काय ठेवू, काय करू, कुठे प्रकाश येईल नाही येईल असं कसं ते व्यवस्थित समजत नाही आहे. त्या घरामध्ये मला माहिती होतं की इथे कॅमेरा ठेवल्यामुळे व्यवस्थित शूट होईल आणि प्रकाश देखील येणार नाही आणि व्यवस्थित प्रॉपर दिसेल देखील कॅमेरामध्ये, असं सगळं माहीत होतं. पण इथे आल्यापासून ना ते कुठे कॅमेरा सेट करायला हवं, ते व्यवस्थित येईल नाही येईल ते ह्या गोष्टी माहिती नाही. आता रेग्युलर करायला सुरुवात केली की व्यवस्थित ना कळेल देखील आणि मग व्यवस्थित शूट देखील होत जाईल. यापुढे देखील मला कंटिन्यू व्लॉग मी शेअर करणार आहे. तर त्यामुळे तुम्ही कंटिन्यू देखील पाहत जा. आणि तुम्हाला कसे व्लॉग पाहायला आवडतील तर ते देखील नक्की सांगा. आणि मला कंटाळा आल्यावर मी कधीही क्लिनिंग करत जाते. आणि तुम्हाला देखील कधी असं वाटलं कंटाळ्यात आहे, मला बोर होत आहे, तर लगेच तुम्ही उठून ना क्लिनिंग करायला हवी. क्लिनिंग केल्यावरती स्वतःमध्येच एक इतकी छानशी पॉझिटिव्हिटी येते ना की ॲक्टिव्हपणा येतो. की काही म्हणजे असं जे आपल्याला बोर झालं असेल, काही झालं असेल, आपण खरंच क्लिनिंग करायला हवी. तुम्ही एकदा करून बघा आणि तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटतं. आणि तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता. आणि अशा पद्धतीने माझी पूर्ण हॉलची छान अशी क्लिनिंग झालेली आहे. आणि हा कोरडा कपडा आणला मी आणि ओला हात वगैरे लागू नये म्हणून हात पुसले त्या कपड्याला आणि लगेच टीव्हीवरती असं नॉर्मली हात पुसून म्हणजे फिरवून घेतला. आणि मग टीव्हीचं पिन जे आहे ती लावून घेतली, कारण की टीव्ही तुम्हाला सांगितलंच ना मी क्लीन करून घेतली ना, तर त्यामुळे पिन वगैरे काढून छान असं मागून पुढून छान असं क्लीन करून घेतली होती टीव्ही. तर त्यानंतर ही पिन वगैरे लावलेली आहे. आणि डोर जे आहे ना ते मी दर गुरुवारी स्वच्छ करत असते. आणि उंबरठ्याला हळदीचं लेपन, स्वस्तिक वगैरे हळदीचं
आणि काढत असते. आणि ह्या रूमचं तुम्ही पाहू शकता, हॉलची गॅलरी इतकी मोठी आहे की आपण इथे झुला देखील ठेवू शकतो, 2 चेअर, एखादा टेबल देखील आरामात बसतो. इतकी मोठी गॅलरी आहे. गॅलरीचा देखील मेकओव्हर मी या लवकरच करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये तर जमणारच नाही. पावसाळा गणपतीच्या वेळेस वगैरे बघूया कधी होईल, आणि ते केल्यावरती तुम्हाला खरंच मी छान असं मेकओव्हर करून तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही पाहू शकता की क्लिनिंग केल्यानंतर व्हॅक्यूम क्लीनरमध्ये तुम्ही बघा की किती धूळ आहे. एकाच विंडोचं जे आहे ना घाण, तर ती ही आहे. अर्धी वाटी तरी आरामात असेल ही, एवढी घाण असते. तर मग त्यामुळे म्हणलं एकाच रूमची आज क्लिनिंग करा आणि बाकीचे नंतर. व्हिडिओ आवडला असेल